जीवशास्त्रात काही अटी आणि नियम एकदम पक्के असतात, पण निसर्गात काही घटक असेही असतात जे हे नियम अगदी सर्रास मोडतात. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशाच भन्नाट विषयावर चर्चा करणार आहोत. स्पर्धा परीक्षांची, विशेषतः MPSC आणि UPSCची तयारी करताना हा विषय अतिशय महत्त्वाचा ठरतो. आजचा आपला विषय आहे पेशीद्रव्य अनुवांशिकता किंवा सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स. हा एक असा विषय आहे जो जनुकशास्त्राची पारंपरिक समज पूर्णपणे बदलून टाकतो. चला तर मग या विज्ञानातील आश्चर्यकारक रहस्याचा उलगडा करूया. आता कोणताही नियम मोडला जातोय हे समजण्यासाठी आधी तो नियम काय आहे हे माहिती असायला हवं, बरोबर? मेंडेलियन जनुकशास्त्राचा तो 50-50चा पक्का नियम आपण सगळ्यांनीच वाचला आहे. संततीला आईकडून आणि वडिलांकडून अगदी समान म्हणजे 50-50% केंद्रकीय DNA मिळतो. हा तो सुवर्ण नियम आहे ज्यावर आपलं सगळं पारंपरिक जीवशास्त्र आधारलेलं आहे. DNAची हीच समान विभागणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वैशिष्ट्ये संक्रमित करत असते. पण निसर्गाला नेहमी सरळ रेषेत चालायला कुठे आवडतं? थोडा विचार करूया. जेव्हा जनुकशास्त्र हा 50-50चा अत्यंत महत्त्वाचा नियमच जुमानत नाही, तेव्हा नक्की काय घडतं? जेव्हा एखादं वैशिष्ट्य वडिलांच्या सहभागाशिवाय केवळ आईकडून पुढच्या पिढीत जातं, तेव्हा तो केवळ एक अपवाद नसून ती जीवशास्त्रातील एक संपूर्ण वेगळीच कार्यप्रणाली असते. आणि नेमकं हेच आजच्या आपल्या विश्लेषणाचं मुख्य रहस्य आहे. चला तर मग या विषयात थेट उडी घेऊया. आजचा आपला हा प्रवास अतिशय रंजक असणार आहे. कार्यक्रम पाहिला तर 1. केंद्रकाच्या बाहेरील जनुकशास्त्र, 2. नियम मोडणारी अंगके, 3. वनस्पतींमधील नियमभंग, 4. मानवी मातृवंश, 5. केंद्रकीय विरुद्ध पेशीद्रव्य, असा हा आपला क्रम असेल. तर विभाग पहिला, केंद्रकाच्या बाहेरील जनुकशास्त्र म्हणजेच या अपवादाची व्याख्या. पेशीद्रव्य अनुवांशिकता, ज्याला एक्स्ट्रा न्यूक्लिअर इनहेरिटन्स असंही म्हणतात, हा एक असा प्रकार आहे जिथे अनुवांशिक वैशिष्ट्य केंद्रकातील DNA मधून नाही तर थेट बाहेरच्या पेशीद्रव्यातून म्हणजे सायटोप्लाझममधून पुढच्या पिढीत जातात. आणि विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया प्रामुख्याने फक्त मातृअंशाचे म्हणजेच आईच्या जनुकांचे पालन करते. कारण साहजिकच फलनाच्या वेळी पेशीद्रव्य देण्याचं मुख्य काम स्त्रीयुग्मक म्हणजेच एग करत असतं. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं हा एक स्टार मार्क करून ठेवण्यासारखा शब्द आहे, प्लाझ्मॉन. पेशीद्रव्यात जितकेही अनुवांशिक घटक असतात त्या सगळ्यांच्या एकत्रित बेरजेला प्लाझ्मॉन असं म्हटलं जातं. जसं न्यूक्लियसमधल्या सर्व जनुकांना जीनोम म्हणतात ना, अगदी तसंच पेशीद्रव्यातील जनुकांसाठी हा प्लाझ्मॉन शब्द वापरला जातो. कृषी आणि विज्ञान परीक्षांमध्ये हा शब्द अनेकदा विचारला जातो. आणि हे सगळं पारंपरिक नियमांपेक्षा किती वेगळं आहे हे या 3 गोष्टींवरून स्पष्ट होतं. पहिलं म्हणजे मातृअनुवांशिकता. दुसरं, हे सगळं गैर-मेंडेलियन आहे, म्हणजे इथे कोणतंही निश्चित गुणोत्तर मिळणार नाही. आणि तिसरं, सर्वात भन्नाट, रेसिप्रोकल डिफरन्सेस किंवा परस्पर भिन्नता. सोप्या भाषेत सांगायचं तर जर नर आणि मादी पालकांचे गुणधर्म एकमेकांमध्ये बदलले तर मिळणारी पुढची पिढी पूर्णपणे वेगळी असते. मेंडेलच्या प्रयोगात असं अजिबात होत नाही. पुढे वळूया. विभाग 2, नियम मोडणारी अंके. हे नियम मोडणारे DNA नक्की लपतात कुठे? आता खरी मज्जा इथे आहे. पेशीमध्ये 2 मुख्य अंगके किंवा ऑर्गॅनल्स आहेत ज्यांचा स्वतःचा असा एक स्वतंत्र DNA असतो. पहिली आहेत तंतुकणिका, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. हे वनस्पती आणि प्राणी दोघांमध्येही असतात आणि ऊर्जेच्या निर्मितीचं काम करतात. आणि दुसरी आहेत हरितलवक म्हणजेच क्लोरोप्लास्ट्स, जी फक्त आणि फक्त वनस्पतींमध्ये आढळतात आणि प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. ह्याच 2 अंगकांमध्ये तो बंडखोर DNA लपलेला असतो जो तो 50-50चा नियम उघडपणे मोडतो. विभाग 3, वनस्पतींमधील नियमभंग. बागेत सापडलेले ऐतिहासिक पुरावे. ही गोष्ट आहे 1908 सालची. त्या काळात विज्ञानाच्या जगात सगळीकडे मेंडेलच्या नियमांचाच बोलबाला होता. सर्व शास्त्रज्ञ याच नियमांनुसार विचार करत होते. पण एका विशिष्ट वनस्पतीमध्ये होत असलेल्या बदलांनी सगळ्या शास्त्रज्ञांना चक्रावून सोडलं. तर तो सगळा प्रकार काय होता ते पाहूया. शास्त्रज्ञ कार्ल कोरेन्स यांनी मिराबिलिस जलापा, ज्याला आपण 4 o'clock प्लांट म्हणतो, त्यावर अभ्यास करताना हा शोध लावला. त्यांच्या असं लक्षात आलं की या झाडाच्या पुढच्या पिढीच्या पानांचा रंग, मग तो हिरवा असो, पांढरा असो किंवा आणखी कुठला, तो केवळ आणि केवळ मादी वनस्पतीवर अवलंबून होता.
परागकण कुठूनही आले तरी त्याचा पानांच्या रंगावर काहीही परिणाम होत नव्हता. सगळं नियंत्रण मादी वनस्पतीकडे होतं आणि हा पेशीद्रव्यीय अनुवांशिकतेचा पहिला मोठा पुरावा ठरला. कृषीशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ही माहिती अक्षरशः सोन्याच्या खाणीसारखी आहे. पिकांमधील पेशीद्रव्य नर वंध्यत्व किंवा सायटोप्लाझ्मिक मेल स्टेरिलिटी CMS हा एक असा भारी प्रकार आहे जिथे पेशीद्रव्यातील जनुके वनस्पतीत कार्यक्षम परागकण तयारच होऊ देत नाहीत. याचा व्यावसायिक शेतीमध्ये प्रचंड फायदा होतो. संकरित बियाणे तयार करताना हाताने परागकण काढण्याची जी किचकट आणि वेळखाऊ पद्धत असते तिची इथे गरजच पडत नाही. यामुळे बियाणे उत्पादन अतिशय सोपं आणि वेगवान होतं. विभाग 4 मानवी मातृवंश या अंगकांचा आरोग्यावरील परिणाम. आता वनस्पतींमधून थेट मानवांकडे येऊया. आपल्यामध्ये तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया केवळ आणि केवळ आईकडनंच संक्रमित होतात. त्यामुळे जर या DNAमध्ये काही दोष असेल तर ते आजार फक्त मातृवंशातूनच पुढच्या पिढीत जातात. उदाहरणार्थ लेबर्स हेरिडिटरी ऑप्टिक न्यूरोपॅथी किंवा LHON ज्यामध्ये अचानक दृष्टी जाते, किंवा केन्स सेरेस सिंड्रोम ज्यामुळे डोळ्यांच्या हालचाली आणि हृदयाच्या कार्यावर खूप गंभीर परिणाम होतो. वैद्यकीय जनुकशास्त्रात हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. विभाग 5 केंद्रकीय विरुद्ध पेशीद्रव्य ही आहे आपली अंतिम तुलना. चला आपण जे काही शिकलोय त्याचा हा एक अल्टिमेट चीट शीट आहे. केंद्रकीय अनुवंशिकता मुख्य केंद्रात घडते, दोन्ही पालकांचा सहभाग असतो आणि तिथे जनुकांचं पुनर्संयोजन होत असल्यामुळं भरपूर भिन्नता पाहायला मिळते. पण पेशीद्रव्य अनुवंशिकता ती तंतुकणिका किंवा हरितलवकात घडते, केव्हा आईकडून येते, परस्पर क्रॉसचे परिणाम पूर्णपणे वेगळे येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जनुकांचं पुनर्संयोजन होत नाही, त्यामुळे भिन्नता खूपच कमी असते. हा तक्ता डोक्यात एकदम पक्का बसून घ्या. आता बहुपर्यायी भाषणांसाठी काही जलद आणि महत्त्वाचे मुद्दे फटाफट रिवाईज करूया. शोधकर्ता कोण? तर मिराबेलिस जलापामध्ये शोध लावणारे कार्ल कोरेन्स. प्लाझ्मॉन म्हणजे काय? तर एकूण पेशीद्रव्यीय अनुवंशिक घटकांची बेरीज. आणि शेवटचं, ह्या प्रक्रियेला एक पालकीय किंवा युनिपॅरेंटल का म्हणतात? कारण इथे अंगक DNA देण्याचं काम फक्त एकाच पालकाकडून म्हणजे मादीकडून होतं. हे तिन्ही मुद्दे एकदम कळीचे आहेत. आपण नेहमी त्या 50-50च्या नियमावरच अडकून पडतो, पण पेशीद्रव्यीय अनुवांशिकतेने हे दाखवून दिलंय की निसर्ग नेहमीच आपल्या अपेक्षित चौकटीत राहून काम करत नाही. जाता जाता एका अद्भुत प्रश्नावर विचार करूया. जर तंतुकणिकांचे संपूर्ण अस्तित्व आणि त्यांची वैशिष्ट्य केवळ मातृवंशातूनच पुढे जात असतील तर पेशींच्या आत असे आणखी किती सूक्ष्म इतिहास दडलेले असतील जे अगदी शांतपणे कोणालाही न सांगता मानवी पिढ्यांना आकार देत आहेत. यावर नक्की विचार करा. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये इथेच थांबूया. अशाच रंजक माहितीसोबत पुन्हा भेटूया.